आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी टेक्नॉलॉजी आहे जी आपल्याला दिसत नाही पण आपलं आयुष्य सोपं करत असते. आज आपण अशाच एका अदृश्य पण खूप महत्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे फोटो डायोड. कधी विचार केलाय का की आपला टीव्ही रिमोट बटन दाबताच चॅनल कसा काय बदलतो? किंवा मग सोलर पॅनल उन्हातून वीज कशी बनवतात? या दोन्ही प्रश्नांच्या मुळाशी एकच तंत्रज्ञान आहे: प्रकाशाला ओळखण्याची आणि त्याला विजेमध्ये बदलण्याची क्षमता. तर मग आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? आपण समजून घेऊ की हा अदृश्य प्रकाश डिटेक्टर म्हणजे नक्की काय आहे, तो प्रकाशाला कसा ओळखतो, त्याच्या कामाच्या दोन पद्धती कोणत्या आहेत, त्याचे काही खास प्रकार कोणते आणि आपल्या रोजच्या आयुष्यात तो कुठे कुठे लपलेला आहे. चला आता मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, अदृश्य प्रकाश डिटेक्टर. इथे आपण जाणून घेऊ की फोटो डायोड म्हणजे नेमकं काय आणि त्याची रचना कशी असते. सोप्या भाषेत सांगायचं तर फोटो डायोड एक सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे, ज्यामध्ये एक पीएन जंक्शन असतं. याला मुद्दाम रिव्हर्स बायसमध्ये चालवलं जातं. यामुळे काय होतं तर तो प्रकाशासाठी खूप संवेदनशील बनतो. याचं मुख्य काम एकच आहे: प्रकाशाची ऊर्जा घ्यायची आणि तिचं रूपांतर थेट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करायचं. आता इथे बघा याची रचना किती हुशारीने केलेली आहे. एका पारदर्शक कव्हरमध्ये हे पीएन जंक्शन ठेवलेलं असतं, जेणेकरून प्रकाश थेट त्याच्यावर पडू शकेल. आणि बाकीच्या बाजू रंगवलेल्या असतात, म्हणजे दुसरीकडून कोणताही प्रकाश आत येणार नाही. आणि हे सगळं एका रिव्हर्स बायस्ड सर्किटला जोडलेलं असतं. बरं, रचना तर कळली, पण हे काम कसं करतं? म्हणजे फोटो डायोड प्रकाशाला नक्की पाहतो कसा, यामागचं विज्ञान आता समजून घेऊया. हे सगळं होतं 3 सोप्या स्टेप्समध्ये. पहिलं, जेव्हा प्रकाशाचा एक फोटॉन म्हणजे ऊर्जेचा कण जंक्शनवर आदळतो, तेव्हा तो एक नवीन इलेक्ट्रॉन होल जोडी तयार करतो. दुसरी स्टेप, रिव्हर्स बायसमुळे तिथे असलेल्या इलेक्ट्रिक फील्डमुळे हे नवीन चार्ज कॅरियर्स जंक्शनच्या पलीकडे ओढले जातात. आणि तिसरं, या कॅरियर्सच्या हालचालीमुळे सर्किटमधला रिव्हर्स करंट वाढतो. म्हणजे जितका जास्त प्रकाश तितका जास्त करंट. अगदी सरळ गणित आहे. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा फोटोडायोडवर अजिबात प्रकाश नसतो, तरीही त्यातून एक अगदी सूक्ष्म करंट वाहत असतो. याला डार्क करंट म्हणतात. हा करंट उष्णतेमुळे आपोआप तयार होणाऱ्या चार्ज कॅरियर्समुळे वाहतो. हा त्याचा एक प्रकारे बेसलाईन करंट आहे. आणि हेच आपल्याला या ग्राफमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, जशी प्रकाशाची तीव्रता वाढते तसा रिव्हर्स करंट एका सरळ रेषेत वाढतो. याच लिनियर रिलेशनमुळे फोटोडायोड एक उत्तम सेन्सर बनतो. कारण याचा अर्थ आपण करंट मोजून प्रकाशाची तीव्रता अगदी अचूकपणे सांगू शकतो. आता पुढे जाऊया. गंमत म्हणजे हा एकच फोटोडायोड 2 पूर्णपणे वेगळ्या प्रकारे काम करू शकतो. जणू काही त्याची 2 वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत. पहिला आहे फोटो कंडक्टिव्ह मोड. यात आपण बाहेरून रिव्हर्स व्होल्टेज लावतो. इथे फोटोडायोडचा रेझिस्टन्स प्रकाशाच्या तीव्रतेनुसार बदलतो. हा मोड खूप फास्ट असतो. आणि दुसरा आहे फोटोव्होल्टेइक मोड. यात बाहेरून कोणताही व्होल्टेज लावला जात नाही. जेव्हा यावर प्रकाश पडतो तेव्हा तो स्वतःच एका छोट्या बॅटरीसारखा व्होल्टेज तयार करतो. आपले सोलर सेल याच तत्वावर काम करतात. आणि हेच तत्व या वाक्यात किती छान सांगितले बघा. फोटोव्होल्टेइक मोडमध्ये प्रकाशामुळे पी साईड पॉझिटिव्ह आणि एन साईड निगेटिव्ह बनते, अगदी एका बॅटरीसारखं. आपण जो पाहिला तो झाला बेसिक फोटोडायोड. पण काही खास कामांसाठी आपल्याला जास्त वेग आणि जास्त संवेदनशीलता लागते. म्हणूनच काही स्पेशल फोटोडायोड्स बनवले गेले आहेत. यात 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला, पिन फोटोडायोड. यात पी आणि एन लेयरच्या मध्ये एक इंट्रिन्सिक लेयर टाकला जातो. यामुळे त्याचा रिस्पॉन्स खूप फास्ट होतो. आणि दुसरा आहे ॲव्हलांच फोटोडायोड. हा खूप जास्त रिव्हर्स व्होल्टेजवर काम करतो आणि अगदी कमजोर प्रकाश सिग्नलला सुद्धा आतल्या आत ॲम्प्लिफाय करतो, म्हणजे मोठा करून दाखवतो. बरं, इतकं सगळं आपण टेक्निकली समजून घेतलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न: हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे वापरलं जातं? चला या शेवटच्या भागात पाहूया. कुठे कुठे सापडतात हे? तर बघा, आपलं इंटरनेट ज्या ऑप्टिकल फायबरवर चालतं त्यात, घरातील चोरांपासून सावध करणाऱ्या अलार्ममध्ये, फॅक्टरीमधील हायस्पीड काउंटिंग मशीनमध्ये, जुन्या सिनेमाच्या फिल्मवरील आवाज वाचण्यासाठी, रस्त्यावरची दिवे आपोआप चालू बंद करण्यासाठी आणि कम्प्युटर सिस्टममध्ये, सगळीकडे.
म्हणजे थोडक्यात काय आहे तर आपल्या टीव्ही रिमोटसारख्या साध्या गॅजेटपासून ते जगाला जोडणाऱ्या इंटरनेटच्या नेटवर्कपर्यंत हे छोटे आणि साधे दिसणारे फोटो डायोड्स खरं तर आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. आणि हे आपल्याला एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नाकडे घेऊन येतं. जसजसं तंत्रज्ञान अजून लहान आणि वेगवान होत जाईल, तसतसे हे छोटे प्रकाश सेन्सर्स आपल्या भविष्यातल्या आणखी कोणत्या वस्तूंचं रूप पूर्णपणे बदलून टाकतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?